वळूया पुढच्या ब्रेकिंग न्यूजकडे। हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झालेला आहे। धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांचे कार्यकर्ते एकमेकात भिडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झाला। धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकमेकांच्या आत भिडलेले आहेत। कोल्हापुरात अतिशय मोठी घडामोड। हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा निर्माण झालेला आहे। धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकमेकांच्या आत भिडल्याचं पाहायला मिळालं। हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले होते आणि वादाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसलं तरी देखील हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालेला आहे। एकीकडे आपण पाहतोय हातकणंगलेमध्ये देखील मतदान पार पडतंय। एकीकडे मतदान पार पडत असताना दुसरीकडे हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये मोठा राडा झाला। माने आणि पाटलांचे कार्यकर्ते एकमेकांच्या आत भिडले। या ठिकाणी आपण पाहतो पोलिसांना या ठिकाणी मध्यस्थी करावी लागली आहे। अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी विजय पाटील देत आहेत। विजय, या वादाचं नेमकं कारण काय आणि आता परिस्थिती निवळलेली आहे का? नक्कीच आता परिस्थिती या ठिकाणी निवळलेली आहे। साखळ्यामध्ये या ठिकाणी काही वेळापासूनच या ठिकाणी बाचाबाची सुरू होती बूथवरून आणि यावेळी दोन्ही गट या ठिकाणी आमनेसामने आले आणि यावेळी बाचाबाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी दखल घेत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं आणि या ठिकाणी मतदान सुरळीत करण्यात आलेलं आहे। विजय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर माझा प्रश्न असा आहे, या दोन्ही गटामधील कार्यकर्त्यांमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे वाद निर्माण झाला? या ठिकाणी बूथवरूनही या ठिकाणी वाद झाला होता। बूथ मतदान जे मतदान करणार येत होते त्यांना आम्हालाच मतदान करा असं या ठिकाणी सांगण्यात येत होतं, तर दुसरीकडूनही आम्हालाच मतदान करा असं या ठिकाणी सांगण्यात येत होतं। सकाळपासून हे चालू होतं आणि याचा वादात रूपांतर झालं आणि या ठिकाणी काही अंगावर जाण्याची घटना या ठिकाणी घडली आणि पोलिसांनी यावेळी तात्काळ हस्तक्षेप केला। विजय, तुम्ही सोबत रहा। आपण सध्या ही दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे।